शहरातील सर्वात मोठी हद्द असलेल्या उपनगर पोलीस ठाण्याला इमारत मिळाली खरी, पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप पूर्णत्वाचा दाखला मिळाला नसल्याचं समोर आलंय। हा दाखला मिळाल्यावरच हस्तांतरण होणार आहे। दाखल्यावरच घोडं अडल्याने उद्घाटन तर दूर की बात आहे, असं सध्याच्या परिस्थितीवरून म्हणता येईल। सगळं सुपस्कार पार पडायला बराच वेळ लागणार असल्यानं किमान 6 महिने तरी पोलीस दादांच्या नशिबी या हक्काच्या इमारतीचं सुख नाही। शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार पोलीस ठाण्याचं विभाजन झालं। नाशिक रोड पोलीस ठाण्याचा भार हलका करण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली। पोलीस ठाण्याचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं खरं, पण हक्काच्या इमारतीसाठी मात्र अजूनही झगडावं लागतंय। अस्तित्व निर्माण झाल्यानंतर जुनं नेहरू नगर या प्रेस कामगारांच्या वसाहतीत असलेल्या शाळेतून उपनगर पोलीस ठाण्याचा कारभार हाकला जाऊ लागलाय। कामकाजासाठी ही जागा अपुरी पडत असल्याने पोस्ट ऑफिस समोर असलेल्या जागेत पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचं ठरलं आणि म्हणता इमारत ही उभी राहिली। पोलीस दादांसाठी ही इमारत सध्या शोभेचं बाहुलं ठरली आहे। 3 मजली इमारत उभी करण्यासाठी सगळ्याच अंगानं विचार होणं गरजेचं होतं, पण नुकतीच इमारत उभी करायची म्हणून केली आहे। कारण इमारतीच्या आवारात पार्किंगला पुरेशी जागा नसल्यानं वाहनं लावण्याची समस्या उद्भवणार आहे। पार्किंगची सोय नसेल तर कारवाई करून वाहनं जप्त करायची की नाही याचाही विचार पोलीस दादांना करावा लागणार आहे। पण हा विचार करण्यासाठी पोलीस दादांना अगोदर या इमारतीत पाऊल ठेवावं लागेल। आता हा मुहूर्त नेमकं कधी निघणार याचीच प्रतीक्षा त्यांना लागून आहे। कारण इमारत बांधून झाली खरी, पण ज्यांनी हे काम केलंय त्या बांधकाम विभागाने अजूनही पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही। जोपर्यंत हा दाखला मिळत नाही तोपर्यंत इमारतीचे हस्तांतरण शक्य नाही। हस्तांतर होईल तेव्हाच उद्घाटनाचा मुहूर्त काढता येईल, हेही तितकंच खरं आहे।